गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये चारपिट्स मेथड या आर्टिकलवरील एक्झरसाइज म्हणजेच त्याच्यामधील एक्झाम्पल्स आपण बघितले. आज आपण नवीन आर्टिकलवर आहोत ज्याचं टायटल आहे लिनियर होमोजिनियस पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन्स ऑफ nth ऑर्डर विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट्स. आणि हा जो आपला लेक्चर आहे तो 29 नंबरचा सुरू आहे. मग या आर्टिकलमध्ये आपण जे इक्वेशन घेणार आहे nth ऑर्डर विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट्स ते बघा मग कुठला घेणार आहे. अन इक्वेशन ऑफ द टाइप a0 डेल्टा n z अपॉन डेल्टा x रेज टू n प्लस a1 डेल्टा n z अपॉन डेल्टा x रेज टू n माइनस 1 डेल्टा y प्लस a2 डेल्टा n z अपॉन डेल्टा x रेज टू n माइनस 2 इंटू डेल्टा y स्क्वायर प्लस डॉट 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 प्लस an डेल्टा n z अपॉन डेल्टा y रेज टू n विच इज इक्वल टू कॅपिटल f ऑफ x कॉमा y. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणणार आहे. आणि या इक्वेशन मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर काय लक्षात येते, सगळ्या टर्म मध्ये जर ऍडिशन केली जसं की डिनॉमिनेटरला n-1 या डेल्टा y ला डॅश 1 जर विचार केला तर प्रत्येक टर्म nth डिग्री ची आहे. डेल्टा n z अपॉन डेल्टा x रेज टू n, इथं n-1 प्लस 1 म्हणजेच n, इथं n-2 प्लस 2 म्हणजेच n, आणि इथे n. अजून दुसरी गोष्ट काय आपल्याला लक्षात येते की पहिली जे टर्म आहे तिथं विथ रिस्पेक्ट टू x nth डेरिव्हेटिव्ह आहे, परंतु त्याच्या पुढे विथ रिस्पेक्ट टू x च्या एक एक डेरिव्हेटिव्ह कमी होत आहे आणि विथ रिस्पेक्ट टू y च्या एक एक डेरिव्हेटिव्ह वाढत आहे. उदाहरणार्थ इथं डेल्टा y रेज टू 0 आहे, डेल्टा n z अपॉन डेल्टा x रेज टू n, इथं डेल्टा y ची टर्मच नाही, इथं डेल्टा y रेज टू 1 आहे, इथं डेल्टा y रेज टू 2 आहे. असं करत करत शेवटची टर्म डेल्टा y रेज टू n आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y ची nth टर्म आहे, x ची टर्म आहे. मग याला काय म्हणतात, विच इज कॉल्ड ए होमोजेनियस लिनियर पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन ऑफ nth ऑर्डर विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट्स. कॉन्स्टंट कोएफिशियंट्स कोणते आहे, a0 a1 a2 up to an. These are the constant coefficients. It is called homogeneous. Homogeneous कशामुळे, तर सारखेपणा आहे याच्यामध्ये, nth डिग्री आहे. Because all the terms contain derivatives of the same order, जे की n आहे. मग पुटिंग डेल्टा बाय डेल्टा x इज इक्वल टू d, जे की आपल्याला ऑलरेडी माहित आहे 12th स्टँडर्ड पर्यंत किंवा याच्या आधी सुद्धा याचा वापर झालेला आहे. अँड डेल्टा बाय डेल्टा वाय इज इक्वल टू डी डॅश. हे आपण इथे जी पॉलिनॉमियल आहे ही ती nth डिग्री पॉलिनॉमियल इन डी ॲज वेल ॲज डी डॅश असल्यामुळे डेल्टा बाय डेल्टा वाय विच इज इक्वल टू डी डॅश इन 1, देन इट बिकम्स a0 d raised to n z, so taken out common and it should be write down outside the bracket z. So a0 d raised to n plus a1 d raised to n minus 1 into d dash, कारण की इथं एक डेल्टा अपॉन डेल्टा y आहे, प्लस a2 d raised to n minus 2 इंटू डी डॅश चा वर्ग, कारण की इथे डेल्टा 2 अपॉन डेल्टा y स्क्वेअर आहे, प्लस डॉट 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 प्लस an डी डॅश रेज टू n, म्हणजे इथे डेल्टा n अपॉन डेल्टा y रेज टू n आहे.
आणि हे लिहिलं आपण ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेटच्या बाहेर झेड, सो विच इज इक्वल टू कॅपिटल एफ ऑफ एक्स वाय. आता ही जे पॉलिनॉमियल आहे ब्रॅकेटेड, याला जर आपण और एफ ऑफ डी कॉमा डी डॅश इंटू झेड विच इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय असं लिहिलं तर आपल्याला काय म्हणता येईल? आपल्याला म्हणता येईल वेअर कॅपिटल एफ ऑफ डी कॉमा डी डॅश विच इज इक्वल टू a0 d raised to n plus a1 d raised to n minus 1 into d dash plus a2 d raised to n minus 2 into d dash चा वर्ग plus dot 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 plus an d dash raised to n. म्हणजेच ही पॉलिनॉमियल काय आहे? इट इज अ पॉलिनॉमियल, nth डिग्री पॉलिनॉमियल इन d and d dash. हे झालं आर्टिकल 9.10. आता आर्टिकल 9.11 चं काय टायटल आहे? रूल्स फॉर फाइंडिंग द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आता डिफरन्शियल इक्वेशन किंवा पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन सोडवत असताना प्रत्येक इक्वेशनला दोन बाजू असतात, लेफ्ट हँड राईट, लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइड. मग लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू 0 घेऊन जर आपण सोडवलं आणि त्याचं जर सोल्युशन मिळालं आपल्याला तर त्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन म्हणतात. आणि राईट हँड साइडचा वापर करून जर आपण सोडवलं तर आलेल्या उत्तराला पर्टिक्युलर इंटेग्रल म्हणतात. आणि या दोघाची जर गोळाबेरीज केली म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल, तर त्या दिलेल्या इक्वेशनचं जनरल सोल्युशन होत असते. तर मग आपण आज कॉम्प्लिमेंटरी फंक्शन बघणार आहे. कन्सिडर द इक्वेशन a0 डेल्टा 2z अपॉन डेल्टा x स्क्वेअर प्लस a1 डेल्टा 2z अपॉन डेल्टा x डेल्टा y प्लस a2 डेल्टा 2z अपॉन डेल्टा y स्क्वेअर विच इज इक्वल टू 0 और इन ब्रॅकेट a0 d चा वर्ग प्लस a1 d d डॅश प्लस a2 d डॅश चा वर्ग, ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर z विच इज इक्वल टू 0 और कॅपिटल एफ ऑफ डी कॉमा डी डॅश z इज इक्वल टू 0 वेअर कॅपिटल एफ ऑफ डी कॉमा डी डॅश विच इज इक्वल टू a0 d चा वर्ग प्लस a1 d d डॅश प्लस a2 d डॅश चा वर्ग. आता या इक्वेशन नंबरला तुम्ही 1 इक्वेशन म्हणा आणि या इक्वेशनला तुम्ही इक्वेशन 2 म्हणा. फर्स्ट स्टेप, पुट d इज इक्वल टू m and d dash is equal to 1 in equation 2, कॉमा वी गेट. इक्वेशन 2 काय होतं? a0 d चा वर्ग प्लस a1 d d डॅश प्लस a2 d डॅश चा वर्ग विच इज इक्वल टू 0. मग काय मिळेल? a0 m चा वर्ग प्लस a1 m प्लस a2 विच इज इक्वल टू 0. या इक्वेशनला म्हणतात ऑक्झिलियरी इक्वेशन. दिस इज द ऑक्झिलियरी इक्वेशन. ही झाली आपली पहिली स्टेप. म्हणजे दिलेलं एक्झाम्पल गिवन इक्वेशन इज म्हटल्यानंतर, लिहिल्यानंतर हे सबस्टिट्यूट करून पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप, सेकंड स्टेप, सॉल्व द ऑक्झिलरी इक्वेशन. या ऑक्झिलरी इक्वेशनला सोडवायचं. याचे फॅक्टर पडत असेल तर फॅक्टर पाडायचे आणि पुढे जायचं. नाही पडत असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या मदतीने फॅक्टर पाडायचे. सो अल्टिमेटली यू शुड फॅक्टोराइज. आता सेकंड मेथड मध्ये केस फर्स्ट, फॅक्टर पाडल्यानंतर येणारा जो रूट आहे ते डिफरंट रूट्स येते का इक्वल रूट्स येते याच्यावर तुमचा फॉर्म्युला तयार आहे. इक्वल रूट्स असेल तर त्यासाठी वेगळा फॉर्म्युला वापरावा लागेल, डिफरंट रूट्स असेल तर त्याच्यासाठी वेगळा फॉर्म्युला वापरावा लागेल. मग ते कोणते आहेत दोन्ही फॉर्म्युले बघू आता. इफ द रूट्स ऑफ द ऑक्झिलरी इक्वेशन आर रियल अँड डिफरंट, से m1, m2. जर ऑक्झिलरी इक्वेशनचं रूट्स हे रियल असतील आणि वेगळे असतील तर देन
द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन ब्रॅकेटमध्ये सी फुल स्टॉप एफ फुल स्टॉप लिहिलेला आहे. हे काही त्याचा शॉर्ट फॉर्म नाही आहे, पण आपल्याला स्वतःला सोयीचं जावं म्हणून बरेच लोक सी फुल स्टॉप एफ फुल स्टॉप कॉम्प्लिमेंटरी फंक्शनसाठी यूज करतात. त्यामुळे मी इथं लिहिलेलं आहे. मग जर डिफरंट रूट्स असेल तर झेड इज इक्वल टू F1 इन ब्रॅकेट y प्लस M1x प्लस F2 इन ब्रॅकेट y प्लस M2x. डिफरंट रूट्स असेल. 3 रूट्स राहिले असते तर काय हो, एक प्लस F3 ब्रॅकेटमध्ये y प्लस M3x. अशा पद्धतीनं तुम्ही त्याला एक्सटेंड करू शकता. ही केस झाली जर रूट्स वेगळे असतील तर. आता दुसरी केस, इफ द रूट्स ऑफ ऑक्झिलरी इक्वेशन आर इक्वल, से सगळ्याची व्हॅल्यू सारखीच आहे रूट्सची, तर काय होईल. 2 रूट्सचा विचार करू आपण, कारण की इथं सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन घेतलेलं आहे. सो देन कॉम्प्लिमेंटरी फंक्शन झेड इज इक्वल टू F1 ऑफ y प्लस mx प्लस x इंटू F2 ऑफ y प्लस mx. आणि समजा 3 रूट इक्वल राहिले असते तर प्लस एक्स स्क्वेअर F3 ऑफ y प्लस mx. अशा पद्धतीने तुम्ही एक्सटेंड करू शकता. बघू आता याच्यावर एक एक्झाम्पल. एक्झाम्पल 29 ऑन पेज नंबर 612. सॉल्व डी क्यूब मायनस 4d स्क्वेअर डी डॅश प्लस 3d डी डॅश 3d डी डॅश चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर z which is equal to 0. Solution. The given equation is d cube minus 4d square d dash plus 3d into d dash चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर z which is equal to 0. आता याचं ऑक्झिलरी इक्वेशन जर लिहायचं असेल तर काय म्हटलेलं आहे. ऑक्झिलरी इक्वेशन साठी पहिल्या स्टेप मध्ये d इज इक्वल टू m सबस्टिट्यूट करा, d डॅश इज इक्वल टू 1 सबस्टिट्यूट करा. मग ते केल्यानंतर आपल्याला मिळेल इट्स ऑक्झिलरी इक्वेशन इज m क्यूब मायनस 4m स्क्वेअर प्लस 3m विच इज इक्वल टू 0. काय केलं आपण, कॅपिटल D इज इक्वल टू m ठेवलं, d डॅश इज इक्वल टू 1 ठेवलं. मग याच्यातून m कॉमन निघते म्हणून काढलं कॉमन, और m इन ब्रॅकेट m स्क्वेअर मायनस 4m प्लस 3 ब्रॅकेट कंप्लीट विच इज इक्वल टू 0. मग फॅक्टर पडायचे, और m या m ला तुम्ही m मायनस 0 लिहू शकता ब्रॅकेटमध्ये. फॅक्टर पडले m मायनस 1 m मायनस 3. या पद्धतीने तुम्ही हायस्कूल लेवलला फॅक्टर पाडलेले आहेत, तसं पाडू शकता. तर m मायनस 1 m मायनस 3 हे झालं m स्क्वेअर मायनस 3m मायनस m म्हणजे मायनस 4m आणि 1 इंटू 3 मायनस मायनस म्हणजे प्लस 3. 3 रूट्स मिळाले मित्रो, तिन्हीच्या तिन्ही वेगळे आहेत. और m इज इक्वल टू m1 इज इक्वल टू 0 कॉमा m इज इक्वल टू m2 इज इक्वल टू 1 या फॅक्टर करू, आणि m इज इक्वल टू m3 इज इक्वल टू 3. त्यामुळे hence the required solution is z is equal to f1 in bracket y plus m1x plus f2 in bracket y plus m2x plus f3 in bracket y plus m3x. तर हे फॉर्म्युले आपल्याला आठवण राहिले पाहिजे, त्याच्याशिवाय आपण उत्तर लिहू शकत नाही. मग आता m1 m2 m3 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि which is equal to f1y plus f2 y plus x plus f3 y plus 3x, where f1 f2 f3 these are arbitrary functions. Next example 30 on page number 612. 29 नंबरचा एक्झाम्पल घेतलं, त्याचे डिफरंट रूट्स आले. आता हा जो 30 नंबरचा एक्झाम्पल आहे याचे इक्वल रूट्स आले. बघा, सॉल्व डेल्टा 2z अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर मायनस 4 डेल्टा 2z अपॉन डेल्टा एक्स डेल्टा वाय प्लस 4 डेल्टा 2z अपॉन डेल्टा वाय स्क्वेअर विच इज इक्वल टू 0. सोल्युशन. द गिवन इक्वेशन इज, जे दिलेलं इक्वेशन आहे ते लिहून टाकायचं. और
ब्रॅकेटमध्ये डी स्क्वेअर मायनस 4dd डॅश प्लस 4d डॅशचा वर्ग, ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर z विच इज इक्वल टू 0, वेअर कॅपिटल D इज इक्वल टू डेल्टा बाय डेल्टा x and capital D dash is equal to delta by delta y, which is equal to, hence its auxiliary equations are, hence its, इथं काय लिहायला पाहिजे होतं, its auxiliary equation is, auxiliary equation काय येईल हो, auxiliary equation येईल m स्क्वेअर मायनस 4m प्लस 4 विच इज इक्वल टू 0. इथं काय केलं आपण, d इज इक्वल टू m ठेवलं, d डॅश इज इक्वल टू 1 ठेवलं. मग ऍक्च्युली या इक्वेशन कडे जर बघितलं m स्क्वेअर मायनस 4m प्लस 4, तर इट इज अ परफेक्ट स्क्वेअर ऑफ m मायनस 2, m मायनस 2 चा वर्ग विच इज इक्वल टू 0, म्हणजे m मायनस 2 विच इज इक्वल टू 0. रिपीटेड फॅक्टर्स मिळाले आपल्याला. अल्टिमेटली m इज इक्वल टू 2,2, दॅट इज m इज इक्वल टू m1 इज इक्वल टू m2 इज इक्वल टू 2. इक्वल रूट्स मिळाले. हेन्स द रिक्वायर्ड सोल्युशन इज z इज इक्वल टू, आता रिपीटेड रूट साठी किंवा इक्वल रूट साठी फॉर्म्युला काय आहे, f1 ऑफ y प्लस mx प्लस x f2 ऑफ y प्लस mx. मग त्यांच्या व्हॅल्यूज ठेवा, which is equal to f1 of y plus 2x plus x f2 of y plus 2x, where f1 comma f2 are arbitrary functions. मित्र हो, आता हे जे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करायचे आपण 2 एक्झाम्पल घेतले. याच्यामध्ये पहिला एक्झाम्पल डिफरंट रूट्सचा आला, दुसरा एक्झाम्पल इक्वल रूट्सचा आला. त्यामुळे याची जी एक्सरसाइज असेल त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे रूट्स आले, अर्थात इक्वल किंवा डिफरंट, तर ते तुम्हाला करता यायला पाहिजे. तर आपण नेक्स्ट जी एक्सरसाइज येत आहे त्यावर एक्सप्लेन किंवा डिस्कस करू, हिंट सांगू, बाकी करावं आपल्यालाच लागेल. या लेक्चरसाठी आपण इथेच थांबणार आहे. धन्यवाद.